राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आपल्या सोबत आहेत। सर, आज खरं तर राहुल गांधी येत आहेत, पवार साहेब आहेत, पुतळ्याचं अनावरण आहे, त्यानंतर विराट सभा होणार आहे। कुठेतरी आगामी विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडलाच म्हणायचं। स्वर्गीय पद्मनाभ कदम साहेबांनी या भागाची भरपूर सेवा केली। त्यांचं स्मारक या ठिकाणी उभं करण्यात आलं। याला राजकारणाचा काही गंध नाही, पण आता निवडणुका समोर आहेत, त्यामुळं प्रचंड मोठा जनसमुदाय एकत्रित होईल आणि त्याला राहुल गांधी, शरद पवार साहेब संबोधित करतील। खरं तर या कार्यक्रमाला पत्रिकेवरती राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची नावं दिसत आहेत। उद्धव ठाकरे मात्र येऊ शकलेले नाही किंवा त्यांचा शिवसेनेचा कुठलाही नेता येऊ शकलेला नाही। कुठेतरी लोकसभेची नाराजी अजून कायम दिसते। मला माहित नाही की निमंत्रण होतं, त्यांना वेळ होती किंवा नाही, याच्या बाबतीत माझ्याकडे काही माहिती नाहीये। विश्वजित कदम यांचं म्हणणं आहे की मी निमंत्रण दिलेलं आहे, त्यांनी फक्त घरगुती कारणास येऊ शकलेले नाही ते। मात्र इतर नेते सुद्धा त्यांचं नाव नाही किंवा असं व्यवस्थित सुद्धा कुठं नाव पाहायला मिळत नाहीये। शक्यता आहे की त्यांना जमलं नसेल, निमंत्रण दिलं असेल ज्या अर्थी आपण म्हणताय त्या अर्थी, पण त्यांची काही अडचण असेल, आज काही त्यांचा घरगुती कार्यक्रम असेल किंवा काही वेगळं काम असेल, मला माहित नाही नक्की। तर खरं तर राज्य सरकारने एक पत्रक काढले आणि त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना जे काही पैसे मिळायचे ते आता मायनस असेल तर ते मिळू शकत नाही, हेड असेल तरच मिळू शकतील। कुठेतरी ह्या सगळ्या योजनांमुळे परिणाम झालाय। राज्य दिवाळखोरीकडे चाललेलं आहे। राज्यात प्रचंड उधळण नको त्या कामासाठी हे सरकार करतंय। इव्हेंट मध्ये प्रचंड पैसे खर्च होत आहेत, जाहिरातीवर प्रचंड पैसे खर्च होत आहेत, योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजना दूत नेमलेले आहेत, त्यांना 10,000 रुपये पगार दिलेला आहे। त्यामुळं प्रचंड पैसे आता तिजोरीत शिल्लकच नसतील अशी माझी शंका आहे। आणि त्यामुळं MMRDA, म्हाडा या ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांची दिवाळखोरी जवळपास जवळ आलेली आहे, कारण त्यातनं यांनी पैसे बाहेर काढलेत, प्रचंड मोठे प्रकल्प घेतलेले आहेत जे या सरकारची कुवत नाही अशा पद्धतीने यांनी प्रकल्प हातात घेतलेले आहेत। त्यामुळे सरकारच्या अकाउंटमध्ये पैसे नसताना आजपर्यंत आपण आत्महत्याग्रस्त कुटुंब असतील किंवा अशा सगळ्या मानवतावादी दृष्टिकोनातून ज्या मदती करतो त्याकडेही आता बंदी करण्याचं पाळी ह्या सरकारवर आली आहे। हे द्योतक आहे सरकारच्या आर्थिक पूर्णपणाने नाकेबंदी झाली याचं। तर महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून शक्तीपीठ महामार्ग होता, त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला होता, लोकसभेमध्ये फटका बसला त्यांना। काल जे आहे ते नोटिफिकेशन रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या सरकारने रस्ते करणं आणि त्यातून पैसे काढणं हा एक नामी त्यांना सिस्टीम लक्षात आलेली आहे। त्यामुळे न मागता अनेक रस्ते महाराष्ट्रात त्यांनी घेतलेले आहेत, नवे प्रोजेक्ट घेतलेले आहेत, त्याची लोकांची मागणी नव्हती असे प्रकल्प घेतलेले आहेत। त्यातलाच एक उत्तम उदाहरण म्हणजे शक्तीपीठ मार्ग। याची कोणी मागणी कधी केलेली नव्हती, काय नाही, पण प्रकल्प करायचा, प्रोजेक्ट करायचा आणि सुरू करायचं अशी सवय सध्याच्या सरकारला आहे। प्रचंड भ्रष्टाचार सर्व प्रकल्पामध्ये चालू आहे। अनेक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रखडलेल्या आहेत आणि शिक्षण संस्थांनी म्हटलेलं आहे की जर सरकारकडनं पैसे आले नाही तर तुम्हाला ते भरावं लागतील पूर्ण। कुठेतरी ह्या सगळ्या योजनांचा फटका विद्यार्थ्यांना सुद्धा बसताना पाहायला मिळतो। सर्व क्षेत्रात आता बसणार आहे हा फटका, विद्यार्थ्यांना किंवा शिक्षण क्षेत्रातच नाही सर्व क्षेत्रामध्ये हा फटका बसणार आहे। आणि अनेक बऱ्याच कॉन्ट्रॅक्टरनी कामं हातात घेतलेली आहेत, त्यांना जर सुखाने जीवन जगायचं असेल तर त्यांनी कामं थांबवावीत, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे नसताना त्यांनी जर काम केलं आणि गृहीत धरलं तर पुढची 4-5 वर्ष पैसे मिळतील अशी परिस्थिती महाराष्ट्रात दिसणार नाही। आपण जर कॉन्ट्रॅक्टरला सुखाने जगायचं असेल तर त्यांनी कामं थांबवावी, कारण पुढचे 4-5 वर्ष जे आहे ते पैसे मिळतील असं सांगता येत असं जयंत पाटील म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सचिन शिंदे सरांसोने एबीपी माझा सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।